खुनाच्या आरोपावरून अटक झालेल्या आरोपीने निर्दोष सुटल्यानंतर खटल्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व फिर्यादीविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल केला. अटकेमुळे झालेली बदनामी, नावलौकिकाचे झालेले नुकसान याबद्दल तपास करणारे पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलेल्या संबंधित आरोपीला इंडियन पिनल कोड 182 म्हणजेच एखाद्या सरकारी व्यक्तीला खोटी माहिती देणे जेणेकरून दुसऱ्याला इजा पोहोचविणे, 211 म्हणजे खोटा खटला करणे जेणेकरून दुसऱ्याला त्रास व्हावा, 427 म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे, 499/500 म्हणजेच दुसऱ्याची बदनामी करणे या आरोपाखाली शिक्षा व्हावी म्हणून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. हा खटला न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालाविरुद्ध आरोपींनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर याचिकेची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर होऊन त्यांनी निर्दोष सुटलेल्या आरोपीची याचिका फेटाळून लावून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. खून खटल्यातील निकालपत्रात न्यायालयाचे निर्दोष सोडलेल्या आरोपीला खोटेपणाने गुंतवले आहे असे नमूद केलेले नाही. आरोपी सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा घेऊन निर्दोष सोडले आहे, त्यामुळे आरोपीस खोटेपणाने गुंतवले आहे असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद तपास करणारे पोलीस अधिकारी व खून खटल्यातील मूळ फिर्यादीतर्फे न्यायालयात करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधिकारी व खून खटल्यातील मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिले. निर्दोष सुटलेल्या आरोपीने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध व फिर्यादीविरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे.